मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची आज दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद। मंत्रिमंडळ बैठकीनंतर होणाऱ्या पत्रकार परिषदेत सरकार अतिवृष्टीग्रस्तांना मदत जाहीर करण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठकीत राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना भरीव मदत जाहीर होण्याची शक्यता। शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का, याकडे लक्ष। धाराशिवच्या भूममधील 100 शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल। ओला दुष्काळ आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावरून केलं होतं आंदोलन। पोलिसांनी नोटीस देऊनही आंदोलन केल्यानं गुन्हे दाखल। मुंबई पालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचा 50-50 जागांचा प्रस्ताव असल्याची सूत्रांची माहिती। 114 जागांच्या मागणीचा पहिला प्रस्ताव, तर निवडून येतील अशांनाच प्राधान्य दिलं जाणार, वरिष्ठ सूत्रांची माहिती। मुंबई मनपाच्या कस्तुरबा रुग्णालयामध्ये सहकाऱ्यांना प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक भेट दिल्यानं नवा वाद। भेट देणाऱ्या कर्मचाऱ्यावर पुस्तक फेकत केला निषेध। निवृत्त कर्मचाऱ्याला माफी मागण्यास भाग पाडला। ठाण्यात एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक आज एकाच मंचावर येणार। शिंदे नाईक एकत्र येणार असल्यानं कार्यक्रमात राडा होणार का, चर्चांना उधाण। सरन्यायाधीशांवर बूट फेकून झालेल्या हल्ला प्रकरणी राष्ट्रवादी आक्रमक। सुप्रिया सुळेंचं पुण्यात, तर रोहित पवारांचं छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन। बूट फेकीच्या घटनेचा तीव्र निषेध। मनसेला महाविकास आघाडी सोबत घ्या, पुण्यातील उभाटा शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मागणी। उद्धव ठाकरेंसमोर बोलून दाखवली भूमिका। कोल्ड्रिफ्ट कप सिरपमुळे मध्य प्रदेशातील 18 महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू। नागपुरातील शासकीय मेडिकल रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान या चिमुकलीचा मृत्यू झाल्यानं कुटुंबियांवर शोककळा। काश्मीर आणि उत्तराखंडच्या अनेक भागात बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतातल्या तापमानात घट। आणि सोने आणि चांदीच्या दरात विक्रमी वाढ। सोन्याचा दरांनी गाठला प्रति तोळा 1,23,000 उच्चांक, तर चांदी प्रति किलो 1,57,000 रुपयांवर। बुलेटिनमध्ये स्वागत। मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयातील एका कर्मचाऱ्यानं निवृत्ती सोहळ्यानिमित्त सगळ्या सहकार्यांना 2 पुस्तकं भेट दिली। त्यातलं एक पुस्तक होतं प्रबोधनकार ठाकरेंचं। हे पुस्तक भेट दिल्यानं मोठा वाद निर्माण झाला। 8 तारखेला हा कार्यक्रम झाला। 9 तारखेला या कार्यक्रमाला म्हणजे हा कार्यक्रम झाल्यानंतर ते पुस्तक दिलं गेलं। 9 तारखेला मात्र एक घटना अशी घडली की रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांनी हे पुस्तक देणाऱ्या कर्मचाऱ्यावर पुस्तक फेकून दिलं आणि त्याला जाब विचारला की तू हे पुस्तक दिलंसच का आम्हाला। मग त्याला माफी मागायला भाग पाडण्यात आलं। यावरून आता वाद निर्माण झालेला आहे। प्रबोधनकारांचं पुस्तक भेट देण्यात गैर काय, असा सवाल मुंबई महापालिकेतील कामगार संघटनेनं विचारलेला आहे। या महिला कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी होते आहे। रुग्णालयातील कक्ष अधिकारी राजेंद्र कदम यांनी सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये समाज प्रबोधनात्मक पुस्तकांचं वितरण केलं। त्यांनी प्रबोधनकार ठाकरे यांचे देव आणि देवळांचा धर्म हे पुस्तक सहकाऱ्यांना वितरित केले होते। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी आपण बोलूया। प्रणाली, काय अधिक माहिती? असं कळतंय की तक्रार सुद्धा या प्रकरणात दाखल झालेली आहे, काय अपडेट? सुवर्ण, राजेंद्र कदम ज्यांच्याबद्दल हा सगळा प्रकार घडलाय, ज्यांच्या बाबत ही सगळी घटना घडली आहे, ते राजेंद्र कदम आत्ता आपल्या बरोबर आहे। न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना त्यांचं नेमकं काय म्हणणं होतं, काय घटना घडली हे त्यांच्याकडून जाणून घेऊया। राजेंद्रजी, नेमका हा प्रकार कधी घडला, काय कारण होतं, तुम्हाला का वाटलं की पुस्तकं द्यावी आणि त्या पुस्तकांवर एवढा वादंग होईल असं तुम्हाला वाटलं होतं का? पहिली गोष्ट की या पुस्तकावर एवढा वादंग होईल असं मला वाटलं नव्हतं। तर ही घटना आहे 28 तारखेची। मी 31 जुलैला मी रिटायर्ड होणार होतो
आणि आमच्याकडे एक रिटर्न गिफ्ट देण्याची पद्धत आहे. त्यामुळं अनेक जण आपल्या परीनं गिफ्ट देतात. कोणी प्लेट देतं, कोणी पर्स देतं, कोणी डब्बे देतं. मी बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत काम करत असल्यामुळं, परिवर्तनाच्या चळवळीत काम करत असल्यामुळं मी प्रबोधनकार ठाकरेंचं देवळाचा धर्म आणि धर्माचे देऊळ आणि दिनकरराव जवळकरांचं देशाचे दुश्मन हे 2 प्रबोधनाची जी पुस्तकं होती ही प्रकाशित आहेत. बॅन नाही, कुठली केस नाही आणि म्हणून मी सहकाऱ्यांच्या ज्ञानात भर पडावी आणि प्रबोधनाच्या हेतूनं हे 2 पुस्तकं मी वाटली होती. परंतु मग दुसऱ्या दिवशी काय झालं? दुसऱ्या दिवशी नेमकी काय घटना घडली? हा व्हिडिओ इतका व्हायरल कसा काय झाला? नाही, मग 29 तारखेला मग 28 तारखेच्या नाईट ड्युटी करून थांबलेल्या श्रीजा सावंत आणि त्यांच्या ज्या सहकारी होत्या परिचारिका, तर ते सगळ्या सहाय्यक अधिसेविकेच्या कार्यालयामध्ये आमच्या मायागिरी सहाय्यक अधिसेविका आहेत, तर त्यांनी मला बोलवून घेतलं आणि त्या कार्यालयामध्ये ऑलरेडी त्या सगळ्याजण थांबल्या होत्या आणि मग तिथं मी बोलवल्यावरती मग माझ्यावरती श्रीजा सावंत यांनी माझ्या बरोबर आर्ग्यू करत धार्मिक आमच्या भावना दुखावल्या. आमच्या धर्माबद्दल घाणेरडं याच्यामध्ये लिहिलेलं आहे. असं कधीच कुठं आम्ही बघितलेलं नाही आहे. हे घाणेरडे विचार आहेत आणि असं ते माझ्यावरती आरोप करत होते. मी म्हटलं की बघा हे प्रकाशित पुस्तक आहे आणि तुमचं हे पुस्तकातले विचार वाचून जर का धार्मिक भावना दुखावल्या असं जर का तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्या पुस्तकाला बॅन करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. ते पुस्तक परत करण्याचा पर्याय त्यांच्याकडे होता. असं असताना त्यांनी इतकी हुज्जत का घातली आणि हा व्हिडिओ कसा काय शूट झाला? हे सगळं प्रकरण जाणीवपूर्वक ठरवून करण्यात आलेलं आहे का? कोणत्या संघटनेच्या त्या सभासद आहेत का? नाही, हे ॲक्च्युली हे म्हणजे जाणीवपूर्वक हे शूट झाले एवढं मला माहीत आहे. कारण का तिथं ज्या त्यांच्या सोबत आलेल्या लोकांना पण माहिती नव्हतं. म्हणजे ज्या इतर परिचारिका होत्या त्यांना सुद्धा माहिती नव्हतं. त्यानंतर मला बोलल्या, म्हणजे काही लोक मला बोलली, त्याच्यामुळं हा जाणून बुजून व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न झालेला आहे. आणि मला असं वाटतं की त्याचं एकच रिझन असावं असं मला वाटतं की आमच्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सत्यनारायण पूजा व्हायची आणि ती पूजा अशी व्हायची की सत्यनारायणचा एक मंडप राहायचा आणि त्या मंडपाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला ह्या 2 महापुरुषांचे पुतळे ठेवले जायचे आणि अशा पद्धतीची जयंती तिथं व्हायची. आणि हे दृश्य जेव्हा मी बघितलं तेव्हा मला ते बरोबर नाही वाटलं. कारण मी त्यांच्या विचारांचा पाईक आहे. त्यांचा अपमान तिथं होत होता आणि ज्यांनी म्हणजे ज्या विचारांच्या विरोधात, ज्या कल्चरच्या विरोधात त्यांनी काम केलं, आज त्याच्यासमोरच त्यांचे पुतळे ठेवले जातात आणि त्यांची जयंती साजरी केली जाते. तर हे मला कुठेतरी हे वाटत होतं आणि म्हणून त्यावेळेला आम्ही जे लोक तसं करत होते त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा केली. चर्चा करून मग तिथं बराचसा वाद झाला होता आणि 2011 पासून आम्ही जयंती बाबासाहेबांची आणि शिवाजीराजांची जयंती वेगळी 2011 पासून आम्ही करत आलो. कदाचित तो राग असावा असं म्हणजे मला वाटतं. बरं, पण ज्या पद्धतीनं आता ही कृती करण्यात आली याच्या विरोधात तुम्ही तक्रार दिलेली होती, त्या तक्रारीचं पुढे काय झालं? कारण आता जवळपास तब्बल 2-3 महिने होत आले या संपूर्ण घटनेला. काय घडलं या दरम्यानच्या काळात? काही कारवाई झाली का? हां, जर आता मी स्वतःच युनियन लीडर तिथे आहे. मुंबई म्युनिसिपल कामगार संघाचं गेली 15 वर्ष अध्यक्ष म्हणून मी तिथं काम करतो. माझे सगळ्यांशी चांगले संबंध आहेत. नर्सेसमध्ये पण आमची युनियन आहे. जेव्हा हा प्रकार घडला तेव्हा रीतसर मी वैद्यकीय अधीक्षक आमचे जे आहेत त्यांना मी रीतसर तक्रार केली आणि तक्रारीमध्ये त्यांच्यावरती कारवाई व्हावी अशी मी मागणी केली. कारण का मला तिथं अपमानित केलेलं होतं. माझ्या अंगावरती प्रबोधनकार ठाकरेंची पुस्तकं फेकली होती आणि एवढं करून पण त्या थांबल्या नाही. तर त्यांनी न कळत व्हिडिओ शूट करून तो सोशल मीडियावरती टाकला होता आणि एवढं करूनही त्या थांबल्या नाहीत तर माझ्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमावरती सर्वांनी बहिष्कार टाकला होता आणि म्हणून मग मी त्यांच्यावरती कारवाई म्हणून मी पत्र दिलं. त्या पत्राला त्यांनी आत्तापर्यंत म्हणजे जवळपास 2 महिने त्यांनी मला उत्तर दिलं नाही. शेवटी मला त्या पत्रावरती तुम्ही काय कारवाई केली याच्याबद्दल मला पुन्हा पत्र द्यावं लागलं आणि त्याच्यानंतर मला त्यांनी पत्र दिलं, तेही सहाय्यक सुरक्षा अधिकाऱ्याच्या अभिप्राय जोडून. आणि सहाय्यक सुरक्षा अधिकाऱ्यांनी असा अभिप्राय दिला की बाबा हे प्रकरण पोलिसातलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही पोलिसात जा. आणि मग तशा पद्धतीचं पत्र मला वैद्यकीय अधीक्षकाने दिलं. आणि मग तिथं ते जेव्हा मला पत्र आलं, पोस्टाने आलं मला पत्र,
तेव्हा माझ्या लक्षात आलं की अप्रत्यक्षपणे ह्यांनी कारवाई करायची नाकारलेली आहे. पण मग पुढे तुम्ही काय केलं? पत्र आल्यानंतर तुम्ही पोलिसात गेला? हो, पोलिसात मी गेलेलो होतो आणि पोलिसांनी पण तुम्हाला मी सांगतो की त्यांच्यावरती FIR घेतला नाही. पोलिसांनी साधी NC घेतली, 356 काहीतरी तो हे आहे मला माहीत नाही, पण साधी NC घेतली आणि मला NC दिली त्यांनी आणि त्याच्यावरती भागवलं त्यांनी. बरं, मग आता तुमची काय मागणी आहे? कारण आता हा संपूर्ण सोशल मीडियावर व्हायरल झालाय. मनसे असेल, शिवसेना असेल, या सगळ्या पक्षांचे, कारण प्रबोधनकार ठाकरे ज्यांचे आजोबा आहेत असे राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे हिंदुत्ववादी नेते समजले जातात. स्वतः बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्ववादी समजले जातात आणि त्यांच्या पुस्तकांवर सनातन असा शब्दाचा उल्लेख कारण त्या व्हिडिओमध्ये, म्हणून मी तो शब्द वापरती आहे की असं म्हणत की तुम्ही आमच्या सनातन धर्माच्या विरोधात, आमच्या हिंदू धर्माच्या विरोधातली ही पुस्तकं दिलीच कशी, असा त्यांनी जो काही एकूण प्रकार किंवा असं वाक्य वापरलेलं आहे. तर आता त्यांची मागणी आहे की या परिचारिका आणि त्यांच्या ज्या सहकारी ज्यांनी त्यांना मदत केली हे संपूर्ण करत असताना त्यांना ताबडतोब निलंबित करण्यात यावं किंवा त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी. आपली काय मागणी? माझी तीच मागणी आहे की हा प्रकार फार निंदनीय प्रकार आहे, निषेधार्ह प्रकार आहे. एखाद्या परिवर्तनाच्या चळवळीतल्या कार्यकर्त्यावरती अशा पद्धतीचं जी घटना घडते, मग तिथं कोणीही असू द्या, ती निंदनीय आहे आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की याच्यावरती सगळ्यात पहिल्यांदा त्यांना निलंबित केलं पाहिजे आणि चौकशी बसवली पाहिजे आणि शिस्तभंगाची कारवाई त्यांच्यावरती ही झाली पाहिजे. यासाठी मी म्हणतो की बघा, त्या माझ्या दुश्मन नाहीत, माझे सगळ्यांशी संबंध चांगले आहेत. फक्त एवढंच आहे, जर ना पोलिसांनीच कारवाई केली ना प्रशासनाने कारवाई केली तर म्हातारी मेल्याचं दुःख होणार नाही, पण काळ सोकवेल आणि याचे हे प्रकार वारंवार होत राहतील. कोण कोण याच्यामध्ये सहभागी होतं, कोणाकोणावर कारवाई व्हावी अशी आपली मागणी? नाही, पहिली गोष्ट की म्हणजे ज्या परिचारिका श्रीजा सावंत आहे, ज्यांनी हे सगळा प्रकार घडवून आणलेला आहे, कारण का तो व्हिडिओ शूट केलेला कोणालाच जर माहीत नसेल, त्यांच्या सहकाऱ्यांना सुद्धा, आणि ते फक्त दोघींनाच माहीत आहे, तर याचा अर्थ त्या दोघींवरती तरी म्हणजे त्या जी व्हिडिओ काढणारी ईश्वरी बुरांबे परिचारिका आणि हे सगळे प्रकार घडवून आणणारी श्रीजा सावंत यांच्यावरती कारवाई व्हावी असं माझं मत. एक शेवटचा प्रश्न तुम्हाला की प्रबोधनकार ठाकरे हे त्यांना पदवीच प्रबोधनकार यासाठी दिली गेली होती की कारण ते समाजात प्रबोधन करत होत्या? ज्या महिलांनी आरोप लावले त्यांनी कधी आयुष्यात प्रबोधनकारांची पुस्तकं वाचली असतील असं तुम्हाला वाटतं? बिलकुल नाही. जर वाचली असती तर हा प्रकार घडलाच नसताना. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या धर्माचा अपमान झाला असं त्या मुली म्हणतायत, खरं तर त्या धर्मानेच महिलांना गुलाम करून ठेवलेलं होतं, चूल आणि मूल इथपर्यंत मर्यादित ठेवलेलं होतं. असं असताना त्या धर्माचा अपमान झाला म्हणून त्या धर्मामध्ये सुधारणा व्हावी म्हणून ज्यांनी हे पुस्तक त्या काळामध्ये अतिशय क्रिटिकल परिस्थितीमध्ये लिहिलंय आणि अशा प्रबोधनकारांच्या पुस्तकाला त्यांनी घाणेरड्या विचारांचं असं म्हणून द्वेषानं माझ्या अंगावरती ते फेकणं. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे या त्या व्यक्तीशी बोलतायत ज्याच्यावर ती पुस्तकं फेकण्यात आलेली होती. 3 महिने उलटून गेलेले आहेत, पण पुन्हा हा व्हिडिओ जेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला तेव्हा त्याची पुन्हा एकदा बातमी म्हणून हा विषय समोर आलाय. मोठ्या बातमीकडे आपण वळतो आहोत.